नमस्कार मित्रांनो, महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी नेत्यांच्या सभा सुरू आहे। या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली होती। यानंतर आमदार रोहित पवार यांनी विजय शिवतारे यांना थेट इशारा देत हल्लाबोल केला आहे। आधी स्वतःची पात्रता तपासा आणि जिभेला लगाम लावा, अन्यथा मिठू मिठू बोलणाऱ्यांचं काय होतं याचा अनुभव तुम्हाला आहे, असं म्हणत रोहित पवारांनी विजय शिवतारे यांच्यावर पलटवार केला। एवढंच नाही तर तीनदा आमदारकी आणि 5 वर्षे मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास करू न शकणाऱ्या आमदार विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का, हे आधी तपासावं। श्री क्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पात घोषणा करून 350 कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता देऊन अजित पवार यांनीच निधी दिला, याचा विसर बहुतेक त्यांना पडला असावा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। त्यामुळे टीका करताना शिवतारे साहेब यांनी जिभेला लगाम लावण्याची गरज आहे, अन्यथा पोपटासारखा मिठू मिठू बोलणाऱ्यांचं काय होतं याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। खरं म्हणजे आज त्यांनी केलेली टीका ही स्वतःच्याच नारकतेपणाची दिलेली एक प्रकारे कबुली आहे। ज्या पक्षाने आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, त्याच पक्षाला त्यांनी फसवलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असं म्हणत रोहित पवार यांनी विजय शिवतारे यांच्यावरती घणाघाती टीका केली। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।